देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते एक अत्यंत महत्त्वाची ही जी योजना आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या योजनेच्या माध्यमातून शेती पाणंद रस्त्यासंदर्भामध्ये आपण आज काम करत आहोत. आणि आज उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्राचं क्षेत्रीय समितीचं मला सहअध्यक्षपद मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी आज ही आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरापासून महसूल विभाग व शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जवळपास 7 किलोमीटरचे रस्ते आपण आज त्यावरती आपण काम केलेलं आहे. आणि त्यावरती बावनकुळे साहेबांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी ही जी योजना आज संपूर्ण राज्यामध्ये लागू केलेलं आहे. आणि विशेषतः आपण सगळ्यांनी बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये विधिमंडळामध्ये बजेटच्या चर्चेदरम्यान राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 1000 कोटी रुपये या योजनेकरिता राखून ठेवलेला आहे. आणि जेवढे अजून आपल्याला शेती रस्ते पाहण्यासाठी लागेल तेवढा निधी मी आपल्याला शासनाच्या वतीनं देण्याचा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. म्हणून एक अत्यंत चांगली योजना आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना चांगले रस्ते, पक्के रस्ते उपलब्ध व्हावं, कारण ही अडचण फार मोठी आहे. आणि दळणवळण नसल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही फार मोठी अडचण होत असल्यामुळं सरकार एवढ्या खंबीरपणे आज या विषयाच्या पाठीमागे असल्यामुळं आणि सहअध्यक्ष म्हणून आम्हाला ही जबाबदारी दिल्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये उमरगा लोहारा तालुक्यातील मी आपल्याला आज आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमच्या शेतकऱ्यांना एक चांगले रस्ते, पक्के रस्ते आपल्याला त्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि येणाऱ्या काळामध्येही माननीय मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचं विशेष लक्ष उमरगा लोहारा तालुक्यावरती आहे. म्हणून शेतकऱ्यांना मी इथं आश्वस्त करू इच्छितो की आपल्या ह्या ज्या अडचणी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे 30-40 वर्ष झाले आमच्या या भागामध्ये शेती पाणंद रस्त्यासंदर्भात मला वाटतं कुणी विषय हाती घेतला नव्हता. पण आज आम्ही सगळेजण मिळून काम करत आहोत. नक्की याच्यासाठी आम्हाला यश येईल आणि सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी परत एकदा माननीय मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचं मी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो, कारण ही फार मोठी जबाबदारी एक सामान्य कार्यकर्त्याने त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच या संधीचा मी सोनं करून दाखवतो. आता येणाऱ्या कार्यकाळात आपण वर्षभरासाठी किती किलोमीटरच्या रस्त्याचं काय प्लॅनिंग वगैरे केलं आहे? आता या संदर्भामध्ये येत्या 20 तारखेला आज आमची पहिली बैठक झालेली आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून येणाऱ्या पुढच्या बैठकीमध्ये जवळपास आपल्याला किती किलोमीटरचे रस्ते आपल्याला घ्यायचा आहे तो क्लस्टर तयार करून आम्ही ठेवणार आहे. आणि तो प्रस्ताव आम्ही पाठवून मग आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निधी उपलब्ध करून घेऊन ह्या कामाला सुरुवात करायची आहे. जे गाव नकाशावरचे रस्ते आहेत ते खुले करणं, मजबूतीकरण करणं हा पहिल्या टप्प्यात आहे. पुढच्या टप्प्याच्या संदर्भात अजून आमची बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही लवकरच आपल्याला कळवू.